नमस्कार. आजच्या सत्य क्राईम घटनेमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सैन्यात देशासाठी जीवाची बाजी लावणारा जवान अमर भीमगोंडा देसाई यांच्यासोबत घडलेली ही घटना. अमर भीमगोंडा देसाई लहानपणापासूनच शांत, समंजस आणि जबाबदार. वडील शेतकरी, दोन लहान भाऊ शिक्षण कंठत होते. अमरने मात्र वडिलाचे खांदे हलके व्हावेत म्हणून वयाच्या 13-14व्या वर्षी शेतमजुरीतला हातभार लावायला सुरुवात केली. पण गावातल्या सरपंचांनी त्याच्या डोळ्यातील तेज ओळखलं होतं. या मुलाला अभ्यासाची आवड आहे, याची उंच झेप थांबवू नका, अशी खडी समज वडिलांना त्यांनी दिली. त्यानंतर विद्यालयातल्या प्रत्येक धावपळीच्या वर्षाला अमरने पहिल्या 3 क्रमांकात स्वतःचं नाव कोरलं. महाविद्यालय संपताच देशसेवेचा साक्षात पाठिंबा म्हणून अमरने सैन्याची भरती परीक्षा दिली. घरची परिस्थिती मध्यम, पण देशभक्तीची धग मात्र असाधारण. भरतीसाठी त्या शारीरिक चाचण्या होत्या. त्यात कसबा नूलच्या मातीत वाढलेल्या पायांना शेतावरच्या जिद्दीने सारे अडथळे पार केले. काही काळाचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्याला जम्मू काश्मीरमध्ये तैनाती मिळाली. सीमेवरील हिमाचा काटा, दगडमय दर्यामधील श्वास रोखणारे तापमान आणि शत्रूची दहशत यामधून भारतीय ध्वज अखंड दौलात फडकवण्याचं जे ध्येय त्याने उराशी बाळगलं होतं, सेवेचा सलग धावता काळ, कर्तव्यावरील शौर्य आणि साहस या सगळ्यांचा मानकरी म्हणून अधिकारी वर्गाने वेळोवेळी त्याला प्रशस्ती पत्रे दिली. पण प्रत्येक शाबासकी मागे त्याच्या मनात एकच इच्छा दाटून येत होती. गावी परतलो की वडिलांच्या पायाशी बसून त्यांच्या हाताचा गरमागरम भात खायचा. 3-4 वर्षातून मिळणाऱ्या छोटेखानी सुट्ट्याच त्याच्यासाठी तीव्र उपचार होत्या. अमरचे लग्न तेजस्विनीशी ठरले तेव्हा गावात आनंदाचे वारे वाहू लागले. तेजस्विनी सतत हसतमुखत, सुशिक्षित आणि क्लासक्त. लग्नाच्या वेळी गावाच्या मिसळलेल्या हसण्याच्या गजर असूनही अनेकांच्या गावात घुमतो. कालांतराने त्यांच्या संसारात एक मुलगा आणि एक मुलगी. आईबापांच्या स्वप्नांची दोन्ही डोळे घरात खेळी लागली. सेनेतील नोकरीमुळे अमर 8-10 महिने सीमेवर, तर उर्वरित सुट्टीच्या काळात नूलमध्ये असायचा. सुट्टीवर घरी आला की सायंकाळी गावच्या हाटावर लहान भावासोबत भजी, चहावर गप्पांची मैफिल रंगायची. त्याची मुले त्याच्या खांद्यावर बसलेली असायची. त्यांना वाटायचं की बाबा म्हणजे रॉकेट आयरन मॅन. तेजस्विनी देखील नवऱ्याच्या पराक्रमाने, अभिमानाने उभी राहत होती. मात्र मागील काही वर्षात त्याच्या पत्रात उगवत्या शब्दाच्या जागा प्रश्नचिन्हाने व्यापू लागल्या. नितांत प्रेमावर उभं राहिलेलं नातं जणू कुठली तरी अदृश्य भेग अनुभवत होतं. स्थानिक मंडळी सांगत, दर सुट्टीवर अमर तेजस्विनीमध्ये किरकोळ वाद वाढू लागले. आवाज उसळू लागले. वारंवार भांडण काढून त्रास देत होती अशी त्याची कबुलीच होत. पुढे तपासणीच्या नोंदीमध्ये नमूद झाली. अमरने एकेकाळी विलक्षण विश्वासाने हातात हात धरलेली जोडी डावीकडे उजवीकडे तुटकपणे फिरू लागली. जम्मू काश्मीरमधील हिवतमय तळातून सणासुदीच्या आदल्या दिवशी जुलै 2024च्या मध्यावर अमर सुट्टीवर गावात परत आला. पावसाळ्याचं वातावरण होतं. गावातील विरहित रस्ते, सिमेंट पाईप, कारखान्याजवळचा बंगला आणि त्याच्या डोळ्यात चमकदारी मुलांची हुरहुर. 18 तारखेची रात्र. पावसाच्या संत सरींनी कारखान्याच्या पत्र्यांवर टकटक पाऊस टिपायला सुरुवात झाली. दीर्घ प्रवासाने थकलेला अमर बेफिकीर झोपेत गडून गेला होता. पण त्या शांततेला नियतीने विषामृताची किनार दिली होती. रात्री 1:30च्या सुमारास बंगला सिमेंट कारखान्याच्या अंधुक होणारे दिवे आणि त्या सावल्यांच्या पडसादातून तेजस्विनी पतीच्या खोलवर झोपेची खात्री करून आत आली. तिच्यासोबत तिचा प्रियकर सचिन राऊत. दोघांचे हात एकाच उद्देशाने, अमरच्या भावी आयुष्याच्या दोरखंडावर घातकी गाठ मारण्यासाठी तयार होते. झोपेत असलेल्या अमरचे हातपाय आणि डोळे रुमालाने घट्ट बांधण्यात आले. समोरच्या टेबलावर ठेवलेली विषारी औषधाची बाटली उघडली. वासनेच अंगावर शहारे आणणारी होती. अमरच्या तोंडात जबरदस्तीने ते विष ओतले गेले. प्रथमच त्याला जाणवलं, तोंडात कडूपणा आणि शरीरावर जडत्व चढू लागलं. घशातून उठणाऱ्या दाहकतेने तो किंचाळून उठला, धडपडला, पण बांधलेले हातपाय निश्शब्द. ते क्षण, अवघे काही सेकंद, मात्र गावच्या शांततेत भरदस्त भडका. अमरची आरडाओरड भिंत ओलांडून बाहेर चिरपली.
कसबा नूलमधल्या शेजारच्या घरातील संतोष खाडे यांना अस्वस्थ करून उठवली. काही लोकांनी धावत येऊन दरवाजा तोडला. खाडे दरवाजातून आत गेले तेव्हा सचिनने पळण्याचा आक्रमक प्रयत्न करत त्यांच्यावर हल्ला चढवला. गुलाबी रंगाच्या आसवंता तिथेच घुसमट्टीचा लढा सुरू झाला. स्वतःची प्राणभयाची तमाना बाळगता खाडे यांनी अमरला ओरडून बाहेर काढले आणि रुग्णालयाचा रस्ता पकडला. उपजिल्हा रुग्णालय शासकीय मदत पण विषाने अंगभर पसरायला सुरुवात केलेली. शरीरातील अवयव एक एक करून शिथिल होत गेले. डॉक्टरांनी त्वरित पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रेमिला राजे रुग्णालयात हलवलं. शनिवारी रात्री मरगळलेल्या पलंगावर 27 ग्लासीय कनेक्शन सांभाळायला झटणारे आर्मीच्या गणवेशातले सहकारी आणि खोलीत ऐकू येणारा धडधडणारा मॉनिटर, या सगळ्यांच्या कल्लोळात अमरची प्राणज्योत मालवली. वेळ थांबल्यासारखी उपचारांच्या काळात काही दिवस अमर बोलत होता, पण शेवटच्या आठवड्यात त्याचे शब्द बंद झाले. चेहऱ्यावर डोळ्याच्या कोपऱ्यात मात्र ताठ खंबीर निश्चय, माझ्या पेन्शनची रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या. मुलांना आणून भेटवा, परंतु सासरच्या गुणाचीही भेट नको. पत्नीची तर सावली देखील माझ्यावर पडू देऊ नका. रटकी शब्दात त्याने चिरंतर वेदनेचा ठाव दिला. शेजारी कुटुंबियाच्या हळूहळू वाहणाऱ्या अश्रूमध्ये तो आदेश कोरल्या गेलेल्या शिलालेखावरील अक्षरांसारखा आढळ राहिला. अमरची प्रकृती गंभीर असतानाच पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने तेजस्विनी आणि सचिनला ताब्यात घेतलं. चौकशीत तेजस्विनीनेच कबुली दिली की वारंवार भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या सहकार्याने विष पाजलं. त्यावरून दाखल केलेला गुन्हा आधी हत्या करण्याचा प्रयत्न होता. अमरच्या मृत्यूनंतर तो थेट खुनाचा IPC 302 झाला. 19 तारखेला सचिन राऊतने देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेळगावच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक. तेजस्विनी न्यायालयीन कोठडीत पांढरे तुरुंग वस्त्र, घट्ट पोलीस बंदोबस्त आणि चेहऱ्यावर बदललेली भावमुद्रा. गावकऱ्यांनी रविवारी रात्री सभा बोलवली. न्यू इंग्लिश स्कूल अमरच्या बालपणी ज्या मैदानावर त्याने धुळीत खेळून अंगात बळ मिळवलं, त्याच मातीवर सोमवारी सकाळी 9 वाजता लष्करी इमादात अंत्यसंस्कार होते. पुण्याहून पार्थिव आणण्यासाठी आर्मीचा विशेष ताफा निघाला. गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त, कारण भावनिक अंगाराने सगळं ढवळून निघालं होतं. सोमवारी पहाटे 5च्या सुमारास मैदानावर ओल्या गवताचा सुवास नाकात शिरत होता. गावकरी पांढऱ्या कपड्यात शांत उभे काठभर, डोळ्यात पाणी, मनात राग, शोक आणि अभिमान यांचा गुंताळ. तिरंगा चोख गुंडाळलेल्या पेटीतून अमरचं पार्थिव उतरलं गेलं. जबनीतल्या बोलांनी निशब्द सलामी दिली. बंदुकीच्या सळ्यांचा 7 सुतारी तुटका आवाज असं म्हणत फुटला. पक्ष्यांचे थवे घरट्यातून उडाले. संतोष खाडे, ज्यांनी तो जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, ते पार्थिवाच्या पायाशी बसून शांतपणे कातर झाले. पित्याचा निर्जीव देह पाहून मुलांच्या डोळ्यात क्षणार्धात निरोपाचा अर्थ दाटून आला. मुलगा अजूनही बाबा उठतील आणि परत हात पकडतील या भ्रमात. मुलगी आई संबंधीच्या प्रश्नांनी गलबलून, पण वडिलांना स्पष्ट केलेल्या इच्छा आठवून तिने स्वतःचे अश्रू सावरले. वडील भीमगोंडा देसाई काठावर घट्ट बसलेले, डोळे मिटवत स्वतःला सावरत होते. 2 लहान भाऊ तोंड दाबून उभे होते. अमर देसाईच्या घटनेचा हा शेवटचा अध्याय सैनिकी शौर्याचा सर्वोच्च आदर दाखवत असताना वैयक्तिक आयुष्याच्या तुटक झालेल्या, लटकलेल्या विश्वासघाताचाही कलंक कोरतो. एका बाजूला सीमा सुरक्षित करणाऱ्या शिपायाचं तेजोमय कर्तव्य, तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक नात्यात तयार झालेल्या गैरवर दोषींवर गुन्हा दाखल झालेला खटला. पुरावे मांडले जातील. अमरच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याचं पेन्शन त्याच्या मुलांना आणि वृद्ध पित्याला मिळेल, पण त्याही रकमेत त्या अबोध मुलांच्या बाबांच्या कुशीतला निवारा पळत मिळणार नाही. जवान अमर देसाई यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. अमर यांची झुंज 17 दिवसांनी संपली आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शेजाऱ्यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली. विश्वासघात, लालसा आणि स्वार्थाचे परिणाम किती भयानक असतात ही घटना शिकवते. आपल्यांनीच केलेला विश्वासघात माणसाला आतूनच संपवतो. सत्याला वेळ लागतो, पण शेवटी तो उघडतो. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.